छत्रपती शिवाजी महाराज आपल्या काही मावळ्यांनिशी स्वराज्यामध्ये फेरफटका मारण्यासाठी निघाले. छत्रपती शिवाजी महाराज लोहगावपर्यंत पोहोचले आणि त्याच रात्री लोहगावमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचं कीर्तन होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना ही गोष्ट कळाली की आपल्या गुरु म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे या गावी कीर्तन आहे. मग हे कीर्तन सोडायचं तरी कसं? म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या गावी विश्रांती घेतली आणि महाराजांनी ठरवलं की आता जगद्गुरूंचं कीर्तन ऐकल्याशिवाय इथून जाऊच नये. मग महाराजांनी थांबल्यानुसार थोड्या वेळानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज तिथे आले आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला सुरुवात झाली. त्यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडला होता विषय म्हणजे मोक्ष. जगद्गुरूंनी विषय कोणता निवडला होता? मोक्ष. जगद्गुरू संत तुकाराम महाराज मोक्ष या विषयी सविस्तर माहिती सांगतात. जगद्गुरू संत तुकाराम महाराज नदीचं उदाहरण देऊन सांगतात. नदीचं अखेर ध्येय काय असतं? सागराला जाऊन मिळणं. म्हणजे नदीला वाटतं की आपलं स्वप्न आहे, आपलं शेवटचं ध्येय आहे की आपण सागरापर्यंत गाठलं पाहिजे. म्हणजे नदीचं जे ध्येय आहे सागरापर्यंत गाठणं, पण नदी थेट जाऊन सागराला गाठत नाही, तर अनेक नाल्यांना, अनेक छोट्या मोठ्या कालव्यांना सोबत घेऊन ती नदी अखेर सागरापर्यंत पोहोचते. पण ती नदी वाटेत अनेक फुलांच्या झाडाला, अनेक मोठमोठ्या झाडांना पाणी देत, तहानलेल्याला पाणी देत, प्रत्येक गावागावातून ती वळण घेत अखेर ती सागराला पोहोचते. म्हणजे सगळ्यांना पाणी देत देत, झाडांपासून माणसापर्यंत पाणी देत ती सागराला पोहोचते. त्याचप्रमाणे माणसाने आयुष्यात तसंच करावं. प्रत्येकाला आपल्या आयुष्यातून आपल्यापासून त्याला काहीतरी हवं असलं आणि आपल्यापासून जर त्याची काहीतरी गरज भागत असेल तर आपण त्याला नक्की द्यावं आणि मागेल त्याला आपलं देत आपण आपलं ध्येय गाठावं. म्हणून जगद्गुरू संत तुकाराम महाराज मोक्षाविषयी सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजांना हे कीर्तन फार आवडलं आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज म्हणतात की आपल्या आयुष्यात जे हवं ते इतरांना देत देत शेवटपर्यंत आपण परमेश्वराच्या कुशीत जाऊन पडतो. पण प्रत्येकाचा शेवट हा परमेश्वराच्याच कुशीत आहे. त्यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या उपदेशामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटलं की प्रत्येकाने काहीही केलं तर परमेश्वराच्याच कुशीत जाऊन पडतो. तर मग हे आपण एवढा अट्टहास कशासाठी रचलाय? इतके माणसं कशासाठी मारायचे? हातात तलवार कशासाठी घ्यायची? शेवट जर परमेश्वरापाशीच असेल तर मग स्वतःचे मार्ग कशासाठी भटकवायचे? हातात तलवार घेऊन कशाला लढायचं? अखेर परमेश्वराच्याच कुशीत जाऊन बसायचं असेल तर आपण परमेश्वराचंच चिंतन करत, भजन करतच राहावं. पण ही गोष्ट राजमाता जिजाऊंना कळाली आणि जिजामातेला ही गोष्ट कळाल्यानंतर माँसाहेबांनी म्हटलं की हे शिवबाराजेमध्ये परिवर्तन कशामुळे झालं आहे? हे शिवबाराजेमध्ये परिवर्तन होण्याचं एकमेव कारण म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज आहेत. आणि माँसाहेबांनी सांगितलं की या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना आमच्याकडे बोलवून आणा. त्यावेळी त्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांना माँसाहेबांकडे बोलवण्यात आलं आणि माँसाहेबांकडे जगद्गुरू संत तुकाराम महाराज आल्यानंतर माँसाहेबांनी विचारलं की तुम्ही हा उपदेश कशासाठी केलाय? तुम्ही जे कीर्तनरूपी सेवेत मोक्ष हा विषय निवडला होता तो विषयही बरोबर आहे, तो संदेशही बरोबर आहे, तो मार्गही बरोबर आहे, पण प्रत्येकाने प्रत्येकाचं काम केलं पाहिजे. जर शिवबाराजे हातात तलवार घेण्याऐवजी जर ते हातात टाळ घेऊन भजन करत राहिले तर मग या रयतेच्या सुखाचं छत्र कोण धरेल? जर शिवबाराजे हर हर महादेव नावाची जयघोषणा करून शत्रूवर तुटून पडायच्या ऐवजी जर पांडुरंगाचं नाव घेऊन मंदिरामध्ये जर भजन करत राहिले तर मग या रयतेसाठी हातात तलवार घेऊन लढणार तरी कोण? त्यावेळी जगद्गुरू संत तुकाराम महाराजाला माँसाहेबांनी सांगितलं की तुम्ही पुन्हा एक कीर्तन ठेवा ज्यामध्ये विषय असेल कर्मयोग. आणि माँसाहेबांच्या सांगण्याप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराजाच्या कीर्तनामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी विषय निवडला कर्मयोग आणि त्या कीर्तनाला उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज. मग कर्मयोगाविषयी सविस्तर माहिती सांगताना जगद्गुरू संत तुकाराम महाराज इतरांना सांगतात सूर्याचा धर्म काय आहे? प्रकाश देणं किंवा उष्णता देणं. सूर्याचा धर्म काय आहे? इतरांना प्रकाश देणं किंवा उष्णता देणं. जर त्याचा जर धर्म बंद केला तर त्याने जर प्रकाश देणं किंवा उष्णता देणं जर बंद केलं तर हा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांना विचारला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरूंच्या प्रश्नावर सविस्तर माहिती सांगतात आणि सांगतात की जर सूर्याने जर प्रकाश आणि उष्णता देणं बंद केलं तर हे जग बुडून जाईल, या जगामध्ये कोणीच उरणार नाही. त्याचप्रमाणे
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की जर सूर्याने प्रकाश किंवा उष्णता देणं बंद केलं तर कदाचित हे जग बुडू शकतं. त्याचप्रमाणे क्षत्रियाने योद्ध्याने जर आपल्या हातातली तलवार टाकून जर टाळ घेऊन जर भगवंताचं नामचिंतन केलं तर कदाचित तिथल्या रयतेच्या सुखावर छत्र कोण धरेल. मग इथली रयत सत्ताधीश येऊन त्या रयतेचे हाल करून सोडतील. मग त्या रयतेला सांभाळणारा क्षत्रिय कोण असेल. क्षत्रियाने हातात तलवार घेऊन लढली पाहिजे आणि प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकारांनी प्रबोधन केलं पाहिजे. आमचं काम काय आहे, शब्दात इतरांना सांगणं. आम्हा घरी धन शब्दाची या रत्ने, शब्दाची या शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. तुका म्हणे पहा शब्दांची हा देव, शब्दांची गौरव पूजा करू. आम्ही शब्दांना देव मानतो आणि शब्दांचीच पूजा करतो. खरं आमचं ते शब्दच आहेत आणि शब्दाच्याच मार्गातून आम्ही जगाला प्रबोधन करतो. आणि तुम्ही राजे आहात, तुम्ही क्षत्रिय आहात. क्षत्रियाला हातात तलवार घेऊन लढावं लागतं आणि सूर्याला प्रकाश द्यावं लागतं. प्रत्येकाने प्रत्येकाचंच काम करावं लागतं. प्रत्येकाचे मार्ग जरी वेगळे असतील तर ध्येय एकच असतं. म्हणून जगद्गुरूंच्या या वाक्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज प्रेरक होऊन पुन्हा शिवाजीराजे या स्वराज्य स्थापनेसाठी उठले आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, उठा राजे, हातात तलवार घ्या आणि स्वराज्याच्या कार्यासाठी हातात तलवार घेऊन शत्रूशी बेभानपणे लढा. तुम्ही शक्तीच्या मार्गाने लढा, आम्ही भक्तीच्या मार्गाने लढू. दोघांचे मार्ग जरी वेगळे असतील तर ध्येय मात्र एकच असेल. धन्यवाद.